हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही आज ठरवलं होतं की एक छोटीशी पिकनिक करायची, जी जवळपासच असावी पण खूप मज्जा यावी. आणि विशेष म्हणजे आम्हाला नेचर म्हणजे असं पाणी हिरवंगार सगळीकडे मस्त नेचर झालेलं असं एक ठिकाण पाहिजे होतं. तर त्यासाठी आम्ही गोपाळपूर हे निवडलं होतं. ते औसाजवळ आहे, खूप मस्त ठिकाण आहे. मग फायनली आम्ही निघालो. श्रियान वाटच बघत होता की ते कधी येईल. मग आम्ही तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो, कारण आम्हाला तिथून मस्तपैकी काहीतरी खायला घ्यायचं होतं. लेकरं तोपर्यंत खेळत होती, खेळण्यासाठी खूप छान जागा होती तिथे. मग फायनली आम्ही सगळं काही घेतलं आणि तिथे एक खूप छान फ्रूट सॅलड भेटतं, ते पण आम्ही घेतलं. फायनली आम्ही आलो गोपाळपूरला. तिथं गेल्याच्या नंतर एवढं सुंदर मंदिर आहे. बघितलं का, एवढा सुंदर व्ह्यू आहे आणि पांढरं शुभ्र असा कलरचं हे मंदिर आहे. खूप छान वाटतं इथे गेल्याच्या नंतर. आणि व्ह्यू तर एकदम फर्स्ट क्लास आहे. सगळीकडे हिरवंगार फुले आणि पानं यांनीच हे सगळा इथला जो याचा परिसर आहे तो मस्त भरून गेलेला आहे. एवढं रम्य आणि एकदम आनंद देणारं असं हे वातावरण आहे. मग तिकडे गेल्याच्या नंतर आम्ही दर्शन घेतलं श्रीकृष्णांचं. श्रेणिकासुद्धा मस्त दर्शन घेतली, महादेवाच्या पाया पडली आणि ती निघाली आपलं आपलं खेळायला. मग ही मूर्ती आहे तिथे श्रीकृष्णांची, खूप सुंदर आणि रम्य अशी मूर्ती आहे. मग आम्ही नंतर बसून जे काय आणलं होतं ते खाल्लं, फ्रूट सॅलड खाल्लं आणि सोबत पोळी भाजी पण नेली होती, ती पण खाल्ली आम्ही. श्रेणिका, काय करायली तू? काय माती खेळायली? कुठं आली तू? तू कुठं आली? तू कुठं आली? श्रेणिकाची माती खेळून झाली. नंतर आमच्या मॅडमचा रील बनवायचा कार्यक्रम सुरू झाला. बाकी कुठं काही हो, पाऊस पडो ऊन पडो, त्यांचा रील बनवायचा कार्यक्रम तर चालणारच. मग हा पण कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पुढच्या एरियामध्ये गेलो. मग आम्ही पुढच्या सेक्शनमध्ये गेलो. तिकडे पण सुंदर सगळं रम्य वातावरण होतं. पायाला छान छान छोटे छोटे मऊ मऊ आलेले गवत गुदगुल्या करत होते. खूप मज्जा येत होती. महादेवाचं मंदिर होतं ते, आणि छानशी मूर्ती अशी बाहेरही होती आणि मध्ये सुद्धा बसलेली महादेवाची मूर्ती आहे. ती पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर बघा, मस्त उंच उंच अशी नारळाची झाडे, शोची झाडे वगैरे सगळं लावले त्यांनी इकडे. आणि खूप छान असं इथं बसायला पण खूप छान फील होतं. आणि विशेष लोक इकडे डब्बा घेऊन जेवण करायला ते येत असतात. आणि लोक इकडे एकदा आले ना की दिवस दिवस इथे घालतात. सकाळी येऊन ते अक्षरशः संध्याकाळीच जातात, कारण खूप रम्य वातावरण आहे. मस्त जेवायचं, खायचं आणि दुपारची नॅप घ्यायला सुद्धा इथे जागा आहे. आणि काही गोंधळ नाही, काही धिंगाणा नाही. मस्त रम्य असं खूप शांत असलेलं हे ठिकाण आहे. मग तुम्हाला मी म्हणलं होतं ना, पुढे एक मूर्ती आहे महादेवाची, ती ही मूर्ती आहे. किती छान मूर्ती आहे बघा. इकडे आम्ही येऊन प्रदक्षिणा घातल्या, तिथलं सगळं काही दर्शन घेतलं आम्ही तिकडून. मग आम्ही वापस आलो. वापस आल्याच्या नंतर काय आमचं मन होत नव्हतं इथून हलायचं, पण आम्हाला पुढे पण जायचं होतं. आमचं दुसरं पण ठिकाण ठरलं होतं औसाच्या बालाजी मंदिरला जायचं म्हणून. ते सुद्धा खूप छान मंदिर आहे, त्याच्यामुळं आम्हाला इकडनं लवकर जायचं होतं. मग आम्ही इकडनं निघालेलो. बाहेर येऊन सगळी काही फोटो वगैरे काढले. आभाळे आलेलंच होतं तितक्यात. मग पटकन निघायचा प्लॅन केला. आम्ही निघालो. लगेच इकडे औसाच्या बालाजी मंदिरावर पोहोचलो. तिथून जवळपासच आहे, ते जास्त काही लांब नाही आहे. पाणी असते बरं, ठेवून नाही ठेवून. नको काढू तुझे काय पोळीला चल लवकर.
अशा प्रकारे या सुंदर मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि येथून निघालो, कारण पाऊस आता पडण्याची शक्यता होती आणि आम्हाला लातूरला पोहोचायचं होतं म्हणून पटकन आम्ही निघालेलो. मग येताना थोडीशी भूक लागली होती पण तिथल्या एका हॉटेलमध्ये थांबून आम्ही वडापाव खाल्ला. खूप मस्त वडापाव होता तो आणि चटकन आम्ही निघालो. अशा पद्धतीने तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तो सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा.